आता मला म्हणजे आम्ही जातो उठून त्यांना कुठून कसे घ्यायचे घ्यावं द्या, असं नसतं. हे आमचे मित्र राज्यमंत्री दर्जाचे माणूस असताना तो आपल्यासाठी आलाय. साहेब आलेत, त्यांनी माहिती घेतली. हे काम एवढं थांबणार नाहीये. जो तुम्हाला 2015 पासून तुम्ही जितके 2022 पासून कामाला असं गृहीत धरा, 2022 ते 2026 हे साहेब त्यांच्यावर कारवाई करून तुम्हाला रिकव्हर करून पैसे देणार आहेत. उद्या तुम्हाला पैसे नाही दिले असं गृहीत धरू तर पण परवापासून मी असे मांडव काढत नाही, मी परवा इथून बसलेला असेल गडबड. म्हणजे काय असं या अडचणी निर्माण होतात ना, एखादी समिती का करेना त्याचे अध्यक्ष तुम्ही राहा, म्हणजे त्याचा काही विषय नाही. समन्वय समिती राहील म्हणजे हे काय होतं, कम्युनिकेशन गॅप निर्माण होत नाही. काय होतं तुमच्यापर्यंत यांच्यावरती काय अन्य अत्याचार होत हे तुम्हाला कळत नाही, ते आम्हाला कळत आहे. म्हणजे हे आता डायरेक्टली तुमच्याकडे येतात, म्हणजे डिसिजन मेकर म्हणून तुमच्याकडे ते जाते, म्हणजे त्याच्यात सुधारणा करायला तुम्हाला वावा. स्वच्छता सभापती आणि अध्यक्ष मॅडम आणि शिवसाहेब त्या तिघांनी चर्चा करून तिघांनी आम्हाला पण त्या ठिकाणी विश्वासात घेऊन त्या ठिकाणी कैलासरावचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे जसं नितीन दादा म्हणले की 4.5 वर्ष आम्ही आहे तोपर्यंत तुमच्या बाबतीत असा जो प्रकार घडून आलाय तो आधीपर्यंत पोहोचला नव्हता, पण आता पोहोचलाय. त्याच्यामध्ये पारदर्शकता राहील, तुमचा प्रकार तुम्हाला भेटला जाईल. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका. आणि तसं काही झालं तर पहिल्यांदा तुमच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आमची बॉडी, गटनेते, नगरसेवक, नगरसेविका तुमच्यासाठी आहेत. महबूबबाई शेट्यांनी गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी उपोषण चालू केलं होतं. उपस्थित असणाऱ्या आपल्या शहराच्या प्रथम नागरिक ऐश्वर्याताई पाचरणे, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष नितेश भैया गादिया, या शहराचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील साहेब, आमचे कामगार विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त चौधरी साहेब, काम करत असणाऱ्या कामगारांना किमान वेतन दिलं जात नाही. तर काल या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली असता असं या ठिकाणी निदर्शनास आलं की किमान वेतन कायद्याचं व्हॅल्युएशन होत आहे आणि याला जबाबदार कोण असतील तर शहराचे जे मुख्याधिकारी आहेत हे जबाबदार असतात. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम.